सुरू करा. शुभप्रभात सर्वांना. नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जिल्हा रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग आपणासाठी घेऊन आलेला आहे अतिशय मजेदार असा गणिताचा उपक्रम गट्टी गणिताशी. मी श्रीमती मनीषा खैरे, विषय सहाय्यक गणित विभाग डायट पनवेल, आपणा सर्वांचे आजच्या या 5व्या तासिकेमध्ये स्वागत करते. आज आपल्या समोर गणिताचा लॅटिस गुणाकार हा घटक घेऊन येत आहेत श्रीमती रुपाली बाबूराव पाटील मॅडम. थोडक्यात मॅडमचा परिचय करून देत आहे. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहपाडा, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या ठिकाणी मॅडम कार्यरत आहेत आणि मॅडमची एकूण सेवा 14 वर्ष झालेली आहे. मॅडमना विविध पुरस्कार देखील प्राप्त आहेत. नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर मॅडमचा प्रथम क्रमांक 2013-14 साली आलेला आहे. तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेमध्ये देखील निवड झालेली आहे. NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी त्या विशेष मार्गदर्शन करतात. तसेच आंतरराष्ट्रीय ब्रिक्स मॅथ्स परीक्षेसाठी देखील मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तिसऱ्या राज्यस्तरीय गणित विज्ञान शिक्षक परिषदेमध्ये विज्ञान विषयक अध्यापन पद्धती या विषयामध्ये मॅडमचे शोध निबंधाचे सादरीकरण देखील झालेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठ्यपुस्तकातील QR कोड साठी ई-कंटेंट, विज्ञान विषयक ई-कंटेंट मॅडमने निर्माण केला होता आणि त्याबद्दल आपले माननीय माजी शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मॅडमचा सत्कार देखील झालेला आहे. अशा या विविध गुणसंपन्न उपक्रमशील अशा आपल्या रुपाली पाटील मॅडमना मी पुढच्या या आपल्या तासिकेसाठी आमंत्रित करते. रुपाली पाटील मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आताच मॅडमने तुम्हाला माझा परिचय करून दिलेलाच आहे. मी श्रीमती रुपाली पाटील. आज मी तुम्हाला गुणाकाराविषयी अधिक काही सांगते. आपण आता स्क्रीनवरच पाहूया. बघा, आज आपला गट्टी गणिताशी या कार्यक्रमातला 5वा ऑनलाईन पाठ सुरू आहे. पाठाचं नाव आहे संख्यांवरील क्रिया गुणाकार भाग 1. आपण सुरू करूया. बघा इथे इथे दिलंय गटामध्ये किती आहेत. आता इथे काही चित्र दिली जातील तुम्हाला आणि त्या चित्रांच्या गटामध्ये किती आहे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा इथे पहिला जो आहे तो चेंडूंचा गट आहे. किती चेंडू आहेत इथे? सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये 2. अगदी बरोबर. कौशल्या बरोबर सांगितलं. हा, त्याच्यानंतर पुढचा गट आहे माकडांचा. किती माकडं आहेत बघा, सांगा बघू. 4. त्याच्या पुढचा गट बघा आहे पोपटांचा. याच्यामध्ये किती पोपट आहेत सांगा बघू, किती आहेत? 3. हा, आता प्रत्येक गटामध्ये किती माकडं आहेत, चेंडू आहेत, किती पोपट आहेत हे तुम्ही अगदी छान सांगितलं. आता आपण ह्याच्या पुढे जाऊया. अरे हा कोण आहे माहितीये का तुम्हाला? सगळ्यांच्या आवडीचा, तो म्हणजे लिटिल आणि हा आलाय छोटा भीम. अरे वा, दोघं जण घरी आलेले आहेत. आता माझ्याकडे ना थोडासा खाऊ आहे, काही स्ट्रॉबेरी मी त्यांना देते. छोटा सिंगमला दिले काही, छोटा भीमला दिले काही. आता मला सांगा, लिटिल सिंगमला मी किती स्ट्रॉबेरीज दिले? चॅट बॉक्स मध्ये लिहा बघू. किती दिले? 2. छोटा भीमला किती दिले?
बघा किती स्ट्रॉबेरीज दिले छोट्या भीमला? 2. हा, लिटिल सिंगमला 2 दिले, छोट्या भीमला 2 दिले. मग दोघांना मिळून एकत्र किती स्ट्रॉबेरी? 2 अधिक 2 किती झाल्या? 4. लिटिल सिंगमला 2 दिले, छोट्या भीमला 2 दिले. 2 अधिक 2 4 स्ट्रॉबेरीज झाल्या. चला आता पुढचं पाहूया आपण. अरे हे चौघजण येत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बघा काय आहे? छान छान फुगे दिसत आहेत. वा, प्रत्येकाकडे किती फुगे आहेत आपण मोजू. चला रे. हा जो अनिल आहे, अनिलकडे किती फुगे आहेत रे? 3. आणि ह्या संदीपकडे किती आहेत? याच्याकडे पण 3 आहेत. आणि या मनोजकडे, याच्याकडे पण 3 आहेत. आणि या जॉनकडे किती आहेत रे? 3. आता बघा प्रत्येकाकडं 3-3 फुगे आहेत. आता ह्या सगळ्यांकडे, चौघांकडे असलेल्या फुग्यांची आपण बेरीज करूया. बघा 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 किती? 3 अधिक 3 6. 6 अधिक 9. 9 अधिक 3 किती झाले? प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. किती होत आहेत बघा? 12. अगदी बरोबर. आता इथे प्रत्येकाकडे दिलेले फुगे बघा किती आहेत? हा, आणि 3 फुगे किती वेळा आलेले आहेत? 4 वेळा. अगदी बरोबर, 4 वेळा आले. प्राजक्ताने अगदी बरोबर सांगितलं. हा, 3 फुगे 4 वेळा. आता कसं लिहिते बघा मी? 3 फुगे 4 वेळा. बघा इथे चिन्ह वापरले की नाही? त्याला म्हणायचं गुणिले. 3 गुणिले 4 म्हणजे 3 फुगे 4 वेळा. मग किती येणार बघा? 3 4 वेळा म्हणजे आपण ह्याचं केलेली आहे बेरीज. किती आले? घेतल्यावर किती येतात? अगदी बरोबर, 12. छान. निहारने अगदी बरोबर उत्तर दिले बघा. 3 4 बरोबर 12. मग इथे आपण काय केलं बघा? हा, 3 या समान संख्येची आपण 4 वेळा काय केली? बेरीज. बरोबर. मग 3 या संख्येची 4 वेळा बेरीज केली. यालाच आपण काय म्हणतोय? गुणाकार. म्हणजेच काय? एखाद्या समान संख्येची विशिष्ट वेळा केलेली बेरीज. मग ते किती वेळा असेल? 2 वेळा असेल, 5 वेळा, कितीही वेळा. समान विशिष्ट वेळा केलेली बेरीज म्हणजेच त्याला आपण म्हणतो गुणाकार. आलं का लक्षात? आणि वाचायचं कसं? गुणिले 4 बरोबर 12. मग 12 आलंय ते आहे गुणाकार. आणि हे जे चिन्ह आहे ते आहे गुणाकाराचं चिन्ह. आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. दिसतंय का सर्वांना? स्टँड आहे आणि या स्टँडला किती कांड्या आहेत बघा? किती खांब आहेत? 2 3 4 5. अगदी बरोबर, 5 आहेत. श्रावणी अगदी बरोबर सांगितलंय, राधिकाने पण. आता पुढे बघा काय करते मी. या प्रत्येक खांबामध्ये मी काही रिंग्स टाकणार आहेत. माझ्या हातातल्या रिंग्स दिसत आहेत ना तुम्हाला? हे बघा. आणि सर्वांनी नीट लक्ष द्या. मध्ये बघा मी काही रिंग्स टाकल्यात, त्या आहेत 2. दुसऱ्या खांबामध्ये काही रिंग्स टाकल्यात, 2 आहेत. तिसऱ्या खांबामध्ये पण मी 2 रिंग्स टाकल्या. चौथ्या खांबामध्ये सुद्धा मी 2 रिंग्स टाकल्या. 5व्या खांबामध्ये सुद्धा मी 2 रिंग्स टाकल्या. आता मला सांगा
खांबामध्ये मी प्रत्येकी 2-2 रिंग्स टाकल्या, मग एकूण किती रिंग्स झाल्या? अगदी छान. रत्नाली, राधिका बरोबर उत्तर दिलंय. संदीपने पण छान. हे 10 रिंग्स झाल्या. म्हणजे 2 रिंग्स किती वेळा आल्या? 5 वेळा. बरोबर की नाही? 2 रिंग्स 5 वेळा आल्या. मग हे आपण आता गुणाकारामध्ये कसं लिहायचं बघा. रिंग्स किती वेळा आल्या? 5 वेळा. म्हणून वेळाच्या वेळा म्हणून आपण काय लिहिलं? गुणिले 2 गुणिले 5. मग किती येतात? 10. पारस बरोबर आहे. मग हे कसं लिहिलं? वाचायचं कसं? 2 गुणिले 5 बरोबर. आता तुम्हाला छान समजलंच असेल की गुणाकार आणि बेरीज या दोघांमध्ये एक संबंध आहे. मग गुणाकार म्हणजे काय? एका विशिष्ट संख्येची विशिष्ट वेळा केलेली बेरीज. एक समान संख्या आहे, तिची विशिष्ट वेळा केलेली बेरीज म्हणजेच काय? तर गुणाकार. राहील ना लक्षात? आता पुढे पाहूया आपण. अरे वा, सकाळी सकाळी छान छान. मस्त. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलंय. वा वा वा. चला आपण बघूया प्रत्येक प्लेट मध्ये किती लाडू आहेत. पहिल्या प्लेट मध्ये किती लाडू आहेत रे? 5. अगदी बरोबर. दुसऱ्या प्लेट मध्ये किती आहेत? 5. छान. आणि तिसऱ्या प्लेट मध्ये किती आहे? 5. सर्वांनी अगदी छान उत्तरे दिली. मनस्वी, शौर्य, प्रेम, अगदी छान पटापट उत्तरे देताय ना तुम्ही. आता प्रत्येक प्लेट मध्ये 5-5 लाडू आहेत. आता या सगळ्या प्लेट्स मध्ये एकूण मिळून किती लाडू आहेत बघा. किती? मोजा बघू. म्हणजे आपल्याला यांची काय करावी लागेल? बेरीज. बरोबर उत्तर दिलंय. प्रत्येक प्लेट मधल्या 5-5 लाडूंची बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात? 5 + 5 10. 10 + 5 15. छान. शिवम बरोबर उत्तर आहे. हा, आता इथे बघा, प्रत्येक प्लेट मध्ये असलेल्या लाडूंची संख्या समान आहे. किती? 5. अगदी बरोबर. गार्गीनी तर अगदी छान. गार्गी थोडस उत्तर तुझं चुकलंय बघ जरा. अधिक चिन्ह आले बघ. प्रत्येक प्लेट मध्ये 5 लाडू आहेत. हा, किती वेळा आलेले आहेत? 3 वेळा. बरोबर. 5 लाडू 3 वेळा. मग वेळा म्हणजे काय? गुणाकार. 5 लाडू 3 वेळा. कसं लिहिलं? 5 गुणिले 3. उत्तर किती येते बघा? 15. म्हणजे 5 लाडू 3 वेळा घेतले, त्याचं उत्तर आलं 15. वाचायचं कसं? 5 गुणिले 3 बरोबर 15. छान. आता पुढचं गणित पाहूया आपण. आता इथे काही चौकटी दिसत आहेत बघा. या चौकटींच्या पण पाहूया. प्रत्येक गटामध्ये किती चौकटी आहेत? तुम्ही मोजायच्या आहेत आणि एकूण किती चौकटी होतात त्या मला सांगायच्या आहेत. बरं का? प्रत्येक चौकटी मोजायच्या. अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. प्रत्येक गटात 4 चौकटी आहेत. आता ह्या 3 गटात किती होतात त्या तुम्ही मोजायच्या आणि लिहायच्या. किती आहेत? 12. निहार, संदीप, पारस बरोबर आहे. आता प्रत्येक गटामध्ये असलेल्या चौकटी आहेत 4. किती वेळा आहेत गट? 3 वेळा. म्हणजे 4 गुणिले 3. कसं लिहिलं आपण? 4 चौकटी 3 वेळा. 4 गुणिले 3. मग उत्तर किती येईल? 4 त्रिक 12. आता इथे 4 ही संख्या जी आहे या संख्येला 3 ने गुणलंय, आपण म्हणतो गुण्य. आणि 3 या संख्येने 4 ला गुणलंय म्हणून आपण म्हणतो त्याला गुणक. आणि या दोघांचा जो
जे उत्तर आलेलं आहे ते काय आहे? गुणाकार. म्हणजे 4 ला 3 ने गुणल्यानंतर आलं ती संख्या आहे 12. त्या 12 या संख्येला आपण म्हणतो गुणाकार. मग ज्या दोन संख्यांचा गुणाकार होत असतो त्याच्यातील एक संख्या असते गुण्य आणि दुसरी संख्या असते आणि जे उत्तर येतं ते असतं गुण्य आणि गुणक यांचा गुणाकार केल्यावर जे उत्तर येतं ते गुणाकार. पुढचं बघूया आपण. हा बघा, स्वातीने गणित वाचा बघा. स्वातीने तिच्या 4 मित्रमैत्रिणींना चॉकलेट्स वाटलेत, तर तिने एकूण किती चॉकलेट्स वाटले? आता हे गणितामध्ये काय काय दिलंय ते आपण पाहूया. बघा काय दिलंय, स्वातीच्या मित्रमैत्रिणींची संख्या किती आहे? अगदी बरोबर 4. हे बघा तिचे मित्रमैत्रिणी इथं आलेले आहेत आणि तिने प्रत्येकाला किती चॉकलेट्स दिले? म्हणजे वाटलेले चॉकलेट्स किती आहेत? 3. आता आपण या प्रत्येकाला 3-3 चॉकलेट्स वाटूया. बघा श्रुतीला दिले 3, पूर्वाला दिले 3, संदीपला दिले 3 आणि मंगेशला दिले 3. बघा प्रत्येकाला 3-3 चॉकलेट्स दिले. मग आता एकूण चॉकलेट्सची संख्या आपल्याला काढायची आहे, कारण इथे विचारलंय तिने एकूण किती चॉकलेट्स वाटले. मग एकूण चॉकलेट्सची संख्या मग काय करायला लागेल, मित्रमैत्रिणींची संख्या 4 आणि वाटलेले चॉकलेट्स आहेत 3, म्हणजे 4 गुणिले 3. मग आपण प्रत्येकाला 3-3 चॉकलेट्स वाटले. बघा किती मोजूया आपण. 3, 6, 9, 12. म्हणजे एकूण चॉकलेट्सची संख्या किती आली? 12. अगदी छान राधिका, बरोबर आहे. संतोष, बऱ्याच जणांनी अगदी छान उत्तर पाठवलेत हा तुम्ही. आता पुढचं उदाहरण जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ना मी एक लिंक पाठवणार आहे चॅट बॉक्स मध्ये. ती सर्वांनी तुम्ही सोडवायची आहे. आले का लिंक तुम्हाला सर्वांना? बरं येईल, 2 मिनिटं थांबा मी पाठवते. हा बघा आले बघा. प्रत्येकाने ती लिंक सोडवायची आहे. उत्तर नका टाकू, लिंक आलेली आहे ती लिंक तुम्ही सोडवायची आहे. बघा तुम्ही दिलेले उत्तर इथे येत आहेत. प्रशांतने प्रत्येकी 4 फुलांचे 7 गुच्छ बनवले, तर त्याला एकूण किती फुले लागली? तुम्ही दिलेली उत्तर इथे येत आहेत. अगदी छान. YouTube वरील विद्यार्थ्यांना देखील कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे आणि Zoom वर जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांना चॅट बॉक्स मध्ये ती लिंक आहे आणि प्रत्येकाने पाठवलेली उत्तर इथे येत आहेत. बघा दिसतायत की नाही? छान सबमिट केलेलं तुमचं दिसतंय मला. बरं आता किती जणांचं उत्तर बरोबर उत्तर कोणतं आहे बघा. इथे पर्याय तुम्हाला 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 11, दुसरा पर्याय आहे 28, तिसरा पर्याय आहे 49 आणि चौथा पर्याय आहे 16. मग आता उत्तर बरोबर कोणतं आहे बघूया आपण.
अरे वा, दिसला का? आपलं बरोबर उत्तर आहे 28. म्हणजे 4 फुलांचे 7 गुच्छ बनवले तर त्याला 28 फुले लागली. म्हणजे इथं आपल्याला 4 फुलं 7 वेळा घ्यायची होती. म्हणजे इथे गुणाकार करायचा होता. बघा, 91% मुलांनी अगदी बरोबर उत्तर सोडवलेलं आहे. छान. सर्व मुलांचं अभिनंदन बरं का. चला आता आपण पुढे जाऊया. हा, आता इथे लक्ष द्या. तुमची चौकट वही आहे की नाही, त्या चौकट वहीचं मी एक पान घेतलंय आणि इथे काही चौकटी रंगवलेल्या तुम्हाला दिसत असतील. आता ह्या चौकटी आपल्याला मोजायच्या आहेत, पण ह्या दिसत नाहीये. नाही दिसत. नाही, स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा आणि पुन्हा करा. बरं, हा इथे बघा, चौकट वहीचं एक पान घेतलेलं आहे आणि त्याच्यात काही चौकटी रंगवलेल्या आहेत आणि ह्या चौकटी आपल्याला मोजायच्या आहेत. तर ह्या मोजण्यासाठी एक आपल्याला ट्रिक वापरायची. आता आपण जी गुणाकाराची ट्रिक वापरली की नाही, तीच वापरायची. मग आपण गुणाकाराच्या ट्रिक मध्ये काय केलेलं बघा. हा, आपण समान संख्येची विशिष्ट वेळा बेरीज केलेली. तसंच आपल्याला इथे एक समान संख्या घ्यायची आहे आणि ती म्हणजे 2चा टप्पा. हा, मग ह्या 2-2च्या टप्प्याने आपल्याला संख्या मोजत जायच्या आहेत. चला आपण सुरुवात करूया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. हा, किती किती मोजायच्यात आपल्याला? 2. हा, आता पहिल्या रांगेमध्ये आकाशी रंगाच्या किती चौकटी रंगवलेल्या आहेत? 2. किती वेळा आहेत? 1 वेळा. 2 चौकटी 1 वेळा. मग आपण कसं लिहिलं? 2 गुणिले 1 म्हणजे किती येणार? एकूण चौकटी आल्या 2. 2 1 वेळा किती आले? 2. वाचतो कसं आपण? 2 गुणिले 1 बरोबर 2. हा, आता पुढच्या रांगेमध्ये बघूया. 2-2च्याच टप्प्याने मोजायच्या आहेत बरं का. बघा इथे बघा किती येतात? 1 2. 2 चौकटी किती वेळा आल्या? 2 वेळा. मग आपण कसं लिहिलं? 2 गुणिले 2 किती आल्या? 4. अगदी बरोबर. मग 2 गुणिले 2 एकूण चौकटी झाल्या 4. आता तिसऱ्या रांगेमध्ये बघूया आपण. तुम्ही सर्वजण चॅट बॉक्स मध्ये अगदी बरोबर उत्तर देत आहेत. हा, काही जण अजून पुढे देखील गेलेली आहेत. बघा पुढचा टप्पा बघा. पुढच्या रांगेमध्ये 2च्या टप्प्याने मोजायचे आहेत. 1 2 3. एकूण चौकटी किती झाल्या? 2 चौकटी 3 वेळा म्हणजे एकूण चौकटी झाल्या 6. रत्नाली बरोबर आहे. 2 गुणिले 3 बरोबर 6. आता पुढच्या रांगेमध्ये बघा किती चौकटी येतात? 2च्या टप्प्याने मोजायचे आहेत बरं का. किती येतात बघा? 1 2 3 4. मग किती आले? 2 चौकटी 4 वेळा. मग एकूण किती झाल्या? 6 अधिक या 2 म्हणजे किती झाल्या? 8. पुढच्या रांगेमध्ये बघा मोजा. 2च्या टप्प्याने मोजायचे आहेत बरं का. 1 2 3 4 5. मग 2 चौकटी किती वेळा आल्या? 5 वेळा. हा, आधी किती झालेल्या? एकूण 8 आणि अजून हा 2चा टप्पा वाढवला म्हणजे किती झाल्या? 10. मग 2 गुणिले 5 बरोबर 10. पुढचा टप्पा बघा. आता पुढच्या रांगेमध्ये मोजूया आपण. 1 2 3 4 5 6. अगदी छान. मग 2 चौकटी 6 वेळा. श्रुतिकाने बरोबर पाठवले. 2 चौकटी 6 वेळा म्हणजे किती आले? 12. मग 2 गुणिले 6 बरोबर 12.
आता पुढे बघा, पुढच्या रांगेमध्ये 2च्या टप्प्याने मोजूया. 1 2 3 4 5 6 7. मग 2 चौकटी 7 वेळा, म्हणजे इथे किती आले? 2 7 14. 2 गुणिले 7 14. पुढच्या रांगेमध्ये बघा, 2च्या टप्प्याने मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. 2 चौकटी किती वेळा आल्या? 8 वेळा. मग कसं लिहिलं आपण? 2 गुणिले 8 बरोबर 16. चला पुढच्या रांगेमध्ये मोजूया आपण. तनिष्काने बरोबर पाठवलंय. 2 चौकटी किती वेळा येतात बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. मग 2 चौकटी 9 वेळा, म्हणजे किती झाल्या? आधी होत्या 16. 16 मध्ये 2 मिळवले, किती झाले? 18. मग 2 गुणिले 9 18. निहारने बरोबर पाठवलंय. निधी बरोबर आहे. आता शेवटच्या रांगेमध्ये बघा किती चौकटी आहेत. 2चाच टप्पा आपल्याला वापरायचा आहे. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 चौकटी 10 वेळा, म्हणजे किती आले? एकूण किती झाल्या? 20. प्रेमने बरोबर पाठवलंय. विशालने पण बरोबर पाठवलंय. 2 चौकटी 10 वेळा घेतल्या तर आले 20. आता इथे मुलांना जरा लक्ष द्या. आपण इथे काय केलं? समान संख्या घेतली होती, म्हणजे 2चा टप्पा घेतला होता आणि 2च्या टप्प्याने आपण वाढवत गेलो. बरोबर? इथे प्रत्येक ठिकाणी 2चा टप्पा आपण वाढवत गेल्यानंतर आपल्याला इथे शेवटच्या कॉलम मध्ये एक संख्यांचा जो क्रम तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? पाढा. आणि हा पाढा कितीचा असेल? 2चा. कारण आपण 2 ही संख्या काय केलेली आहे? 2चा टप्पा मोजलेला आहे, म्हणजे 2 ही संख्या आपण विशिष्ट वेळा मोजलेली आहे. मग हा जो काही तयार झालेला आहे हा आहे 2चा पाढा. आणि तो वाचायचा कसा ते मी सांगते बघा. 2 1 बे, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. आणि असे प्रत्येक संख्येचा पाढा तुम्हाला तयार करता येईल, कोणत्याही संख्येचा. म्हणजे जर आपल्याला 3चा पाढा तयार करायचा असेल तर आपल्याला किती घ्यावे लागतील? 3चा टप्पा घ्यावा लागेल. अगदी बरोबर. 4चा पाढा तयार करायचा असेल तर आपल्याला कितीचा घ्यावा लागेल टप्पा? 4चा. तुम्हाला घरी तयार करता येतील की नाही असे गुणाकाराचे पाढे? 2 गुणिले 1 बरोबर 2. असे तुम्ही 2 ते 10 पाढे तुम्हाला तयार करायचे आहेत. तुम्ही सर्वजण अगदी छान उत्तर देताय. मग असे पाढे तुम्ही घरी तयार कराल की नाही? घरी तयार करा आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवा किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना तरी सुद्धा चालेल. काय करायचं? 2 ते 10चे असे गुणाकाराचे पाढे तयार करायचे आहेत आणि तुम्हाला नक्कीच जमेल. चला आता पुढे पाहूया. पुढचं उदाहरण बघा काय दिलेलं आहे. 6 गुणिले 7 असं तुम्हाला गणित दिलेलं आहे. मग आता आपण पाढे शिकलो की नाही आता कसे तयार करायचे. आता इथे कितीचा पाढा लागेल आपल्याला? 7चा. मग 7चा पाढा 6 पर्यंत बोलायचा आहे. विशालने उत्तर पाठवलेलं आहे. बरोबर. कसं मोजायचं बघा. सगळ्यांसाठी मी पुन्हा एकदा सांगते. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5
7 6 42. मग इथे उत्तर काय येईल? 6 गुणिले 7 बरोबर 42. अगदी छान. तनिष्का, राधिका, शिवराज अगदी बरोबर उत्तर देत आहे हा तुम्ही. अश्विनीने पण बरोबर दिलेलं आहे. निहारने पण बरोबर. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. काय आहे उदाहरण बघा. 9 गुणिले 4 म्हणजे इथं आपल्याला कितीचा पाढा लागेल? 4चा पाढा. मग 4चा पाढा आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे? 9 पर्यंत. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पाचे 20, 4 सहे 24, 4 सते 28, 4 आठे 32, 4 नवे 36. निहार बरोबर उत्तर आहे. मग इथे आपण किती लिहिणार? 36. जीत, पूर्वा, भूमी अगदी बरोबर उत्तर दिलेत तुम्ही. अनुष्का छान. 9 गुणिले 4 उत्तर आलं 36. आता पुढचं उदाहरण पाहूया. आता इथे बघा काही दशकाच्या कांड्या दिसत आहेत. किती दशक आहेत हे? किती आहेत? 2 दशक. अगदी बरोबर निहार. मग 1 दशक म्हणजे 10 असे दशक घेतले. मग 2 दशक म्हणजे किती झाले? 20. अगदी बरोबर. 2 दशक म्हणजे 20 एकक. आता पुढे आपण अजून घेऊया. अजून 2 दशक म्हणजे काय झाले? 2 दशक म्हणजे 20. अजून एकदा आपण घेऊया हा. अजून आपण 2 दशक घेतले. मग किती झाले? 20. बघा आता इथे प्रत्येक ठिकाणी 2 दशक आलेले आहेत. 2 दशक 1 2 3 म्हणजेच 20 ही संख्या किती वेळा आलेली आहे? 3 वेळा. अगदी बरोबर. अनुष्का बरोबर आहे. विशाल तुझंही बरोबर आहे. 20 ही संख्या 3 वेळा आली. मग आपण लिहिलं कसं बघा हा. 20 गुणिले 3. आता किती होतात बघूया आपण. मोजूया. मोजलं तरी देखील चालेल. विशाल बरोबर आहे. निधी 10 20 30 40 50 60 म्हणजे 20 आपण 3 वेळा घेतले तर किती आले? 60. ओम बरोबर आहे. म्हणजे इथं काय आलं? 20 3 वेळा. 20 गुणिले किती उत्तर आलं? 60. शौर्य बरोबर आहे. हा आता पुढचं उदाहरण बघा. काय दिलंय? 5 गुणिले 4. आता हे गणित सोडवायचं बघा कसं. मागाशी आपण पाड्यांच्या मदतीने सोडवलं होतं. आता आपण तर अशी वेगळी पद्धत वापरणार आहोत. ते म्हणजे तुमची चौकट वही आहे की नाही तुमच्या सर्वांकडे, त्या चौकट वहीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. बघा ही तुमची चौकट वही आहे. आता इथे कशाला गुणायचं आहे? तर 5 ला. म्हणून आम्ही इथे 5 चौकटी रंगवल्या. 4 5 बरोबर. किती वेळा घेतल्या? 4 वेळा. 5 चौकटी 4 वेळा. 1 2 3 4 5 सॉरी 4. मग 5 चौकटी 4 वेळा. मग आता ह्या एकूण किती चौकटी झाल्या त्या आपण मोजूयात. 5 10 15 20. अगदी बरोबर. पारस बरोबर आहे. तन्वी तुझं देखील बरोबर आहे. मग 5 किती वेळा घेतले? 4 वेळा. तर उत्तर आलं 20. छान आहे की नाही हे? तुम्हाला तुमच्या चौकट वहीचा वापर करून हे सोडवता येईल. पुढचं उदाहरण बघा. 6 गुणिले 7. इथे सुद्धा आपल्याला चौकट वहीच वापरायची आहे.
आता इथे पहिल्यांदा आपण किती चौकटी रंगवणार? 6. 3 4 5 6. किती झाल्या या चौकटी? 6. किती वेळा घेतले आपण? 7 वेळा. 4 5 6 7 म्हणजे 6 चौकटी 7 वेळा घेतल्या. आता इथे काय करायचंय बघा, मला जरा ना चौकटी मोजायचा जरा कंटाळाच आलाय. मग मी एक छोटीशी ट्रिक वापरणार आहे. बघा कोणती वापरणार आहे बघा. या 6ची आपण फोड करूया. कशी करायची बघा. 6ची फोड 5 अधिक 1 आणि 7ची फोड केली 5 अधिक 2. मग आता ह्या 5 चौकटी किती वेळाचे 4 भाग झाले. हे असे आपण भाग 1 2 3 आणि 4. मग प्रत्येक भागामध्ये किती चौकटी होतात ते आपण आता मोजूया. 5 चौकटी 5 वेळा म्हणजे किती होतात रे? बघा किती येतात. 5 चौकटी 5 वेळा मोजूयात आपण. 1 वेळा घेतले 5 10 15 20 आणि 25. अगदी बरोबर. नेहाने बरोबर दिले. अश्विनीने पण बरोबर सांगितलं. 5 चौकटी 5 वेळा घेतले म्हणजे 25. मग इथे आपण लिहिले 25. आता इथे 5 चौकटी किती वेळा येतात? 2 वेळा. मग किती झाले? 5 अधिक 5 10. मग 5 चौकटी 2 वेळा घेतले तर 10. मग आपण इथे लिहूया 10. निहार बरोबर आहे. आता या तिसऱ्या भागामध्ये किती आहेत बघूया. जियाचं देखील उत्तर बरोबर आहे. चौकटी 1 वेळा म्हणजे इथे किती आले? 5. आता चौथ्या भागामध्ये किती येतात बघा. राहिले किती? 2 म्हणजे इथे किती आले? 2. मग आता ह्या चारही भागातील चौकटींची आपण बेरीज करूया. 25 अधिक 10 अधिक 5 अधिक 2 किती आले? 42. 25 अधिक 10 35 अधिक 5 40 आणि 2 42. म्हणजे 6 गुणिले 7 यांचा गुणाकार किती आला? 42. विशाल उत्तर बरोबर आहे. आयुष बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. आता इथे वापरलेले ट्रिक सर्वांच्या लक्षात आले. आपल्या सोयीसाठी आपण काय केलं? इथे 5चा गट केला. पुढचं उदाहरण आपण पाहूया. 14 गुणिले 12. आता इथे सुद्धा आपण एक पान घेतलेलं आहे. बघा आपण पहिल्यांदा 14 चौकटी घेऊया. या किती आहेत? 14 चौकटी. किती वेळा घ्यायच्या? 12 वेळा. 14 चौकटी 12 वेळा घेतल्या. बापरे बऱ्याच चौकटी दिसत आहेत. जरा मोजायला मागाच्या सारखी आपण ट्रिक वापरूया. मागाशी आपण काय केलं होतं? 6ची फोड कशी केली होती? आहे का लक्षात? 5 अधिक 1. मग आपण 14ची फोड कशी करायची बघूया. कशी येणार 14ची फोड? 10 अधिक 4 अशी फोड केली. म्हणजे इथे 10ची केली आणि इथे 4. त्याच्यानंतर 12ची कशी येईल मग? त्याच पद्धतीने 10 अधिक 2. आता हे आपल्याला मोजायला खूप सोपं जातं बघा. आता इथे सुद्धा आपण 4 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये किती चौकटी येतात या तुम्ही मला सांगायच्या आहेत. या पहिल्या भागामध्ये 10 चौकटी 10 वेळा आलेल्या आहेत. म्हणजे किती झाले? 10 चौकटी 10 वेळा म्हणजे किती आले? 100. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये बघा अश्विनीने बरोबर उत्तर दिलं. 10 चौकटी आता 4 वेळा घेतले आपण म्हणजे किती झाले? 40. अगदी छान. 10 चौकटी 4 वेळा घेतले 40. आपण इथे लिहिले 40. आता तिसऱ्या भागामधले आपण चौकटी मोजूया. किती होतात बघा? 10 चौकटी
2 वेळा. किती झाले? अगदी प्रेमने बरोबर उत्तर दिले. विशाल छान. 10 चौकटी 2 वेळा घेतल्यावर 20 आले. अथर्व बरोबर आहे. आता ह्या चौथ्या भागामध्ये किती चौकटी राहिल्या रे? बरोबर किती राहिल्या? 8. प्राजक्ताने बरोबर उत्तर दिलंय. इथे 8 लिहिले आपण. आता ह्यांची आपण काय करूया? बेरीज करूया. 0 अधिक 0 अधिक 0 0 अधिक 8 किती आले? 8. हा 0 अधिक 4 4 अधिक 2 6 आणि एकाचा 1 किती उत्तर आलं? 168. प्राजक्ता, रत्नाली, आयुष तुम्ही अगदी छान उत्तर देताय बरं. भक्ती बरोबर आहे उत्तर. भूमी. आता या चारही भागातील चौकटींची बेरीज आली 168. मग 14 गुणिले 12 यांचा गुणाकार किती आला? 168. आपण इथे लिहिले बघा 168. आता हे जे आपण गुणाकाराची पद्धत वापरली की नाही याला आपण लॅटिस पद्धत म्हणतो. अजून एक उदाहरण पाहूया आपण. आता इथे उदाहरण दिलेलं आहे 16 गुणिले 7. आता मागाशी आपण बऱ्याच चौकटी वापरल्या होत्या की नाही, त्या चौकटींचा एक छोटासा भाग आपल्याला इथे वापरायचा आहे. फक्त आता बघा आपण मागाशी काय केलं होतं? 14 ची फोड कशी केली होती? 10 अधिक आणि 12 ची फोड कशी केली होती? 10 अधिक 2. बरोबर. म्हणजे इथं आपण 14चं काय वापरलं रे? विस्तारित रूप. त्याचाच वापर आपल्याला आता इथे करायचा आहे. बघा 16 ची फोड कशी येईल? म्हणजे 16चं विस्तारित रूप किती येईल? 10 अधिक 6. आता हे लिहायचे कसे बघा. या चौकटीत लिहिले 10 आणि 6. आता उभ्या चौकटीमध्ये काय करायचं? आपल्याला कितीने गुणायचं आहे? 7 ने. मग इथे लिहिले आपण 7. अथर्व बरोबर उत्तर दिलं बरं का. 16 ची फोड 10 अधिक 6 चौकटीत लिहिले आणि 7 उभ्या चौकटीत लिहिले. आता ह्यांचं आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. म्हणून इथे लिहिलं गुणिले चिन्ह. आता हा गुणाकार कसा करायचा बघा. या आडव्या चौकटीतील प्रत्येक चौकटीतील संख्येचा प्रत्येक उभ्या चौकटीतील संख्येशी गुणाकार करायचा आणि तो इथे लिहायचा. आपण लिहूयात चला. 10 गुणिले 7 म्हणजे 10 किती वेळा आले? 7 वेळा. मग किती येतात? 70. इथे बघा आता इथे किती आहेत? 6. किती वेळा आहेत? 7 वेळा. म्हणजे आपण 6 7 वेळा मग किती येतात? 42. अगदी बरोबर निहार, विशाल. मग आता इथे हे जे काही आलंय ह्यांची आपण काय करूया? बेरीज करूया. कितीची? 70 अधिक 42 किती येतात बघा? 0 अधिक 2 2. 7 अधिक 4 11. म्हणजे 16 गुणिले 7 गुणाकार किती आला? बरोबर 112. अगदी बरोबर. शिवम, मनस्वी अगदी छान उत्तर दिले हा तुम्ही. 16 गुणिले 7 किती आले? 112. आता इथे आपण संख्येचं विस्तारित रूप वापरून आणि लॅटिस पद्धत वापरून आपण गुणाकार केलेला आहे. पुढचं उदाहरण पाहूया आपण. बघा काय दिलंय? 32 गुणिले 45. आता इथे आपण त्यांचा मागाशी जसं आपण विस्तारित रूप वापरलं की नाही तसंच विस्तारित रूप वापरून आपल्याला इथे संख्या लिहायची आहेत. 32 ची फोड किती येईल? 30 अधिक 2 आणि 45 ची फोड किती आली? 40 अधिक 5. 32 इथे लिहिले आणि 45 इथे लिहिले. यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार.
आता या 30 ने 40 ला गुणायचं. मग 30 किती वेळा आले? 40 वेळा. म्हणजे किती आले? अगदी बरोबर. 30 10 वेळा घेतल्यावर झाले 300. 20 वेळा घेतल्यावर झाले 600. आणि 30 40 वेळा घेतल्यावर किती झाले? 1200. अगदी छान. बघा 30 40 वेळा घेतल्यावर किती आले? 1200. कृतिका बरोबर आहे उत्तर. त्याच्यानंतर 2 40 वेळा घेऊया. म्हणजे 2 गुणिले 40 किती आले? 80. त्याच्यानंतर 30 5 वेळा घेऊया. म्हणजे 30 गुणिले 5 किती आले? 150. त्याच्यानंतर विशालने बरोबर उत्तर दिले. 2 गुणिले 5 म्हणजे 2 किती वेळा घेतले? 5 वेळा घेतले. मग किती आले? 10. प्राजक्ता बरोबर आहे. 2 5 वेळा घेतल्यावर 10. आता इथे हा गुणाकार करून ज्या संख्या आल्या त्यांचा आपण काय करायचे? बेरीज. चला लिहूयात. 150 80 10. आता करूया आपण. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 0. 0 अधिक 5 5. 5 अधिक 8 13. 13 अधिक 14. 14 चे 4 हातच्याला आला 1. मग 2 अधिक 1 3 अधिक 1 आणि एकाचा 1 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 1440. अगदी छान अश्विनी. अथर्व तू तर अगदी छान पाठवलंय उत्तर सगळ्यांची बेरीज करून. म्हणजे 32 गुणिले 45 याचं उत्तर किती आलं? 1440. सर्वांनी अगदी तुम्ही छान उत्तर देताय. म्हणजे तुम्हाला हा गुणाकार छान समजतोय. बरोबर की नाही? सर्वांना येतोय ना गुणाकार? आता मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. पण हे उदाहरण तुम्हाला मनातल्या मनात सोडवायचं. हे उदाहरण मनातल्या मनात सोडवायचं. रेडी? उदाहरण बघा काय आहे? 12 गुणिले 15. ऐकलं का सर्वांनी उदाहरण? 12 गुणिले 15 याचा गुणाकार जो येईल तो तुम्ही मला इथे चॅट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बघा 12 ची फोड किती येते? 10 अधिक 2. बरोबर. अनुष्का बरोबर आहे उत्तर. 15 ची फोड किती आली? 10 अधिक 5. 10 वेळा म्हणजे किती झाले? 100. बघा 100 मनातल्या मनात ठेवा. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या वहीवर देखील तरी चालतील. 10 वेळा म्हणजे 100. त्याच्यानंतर 10 5 वेळा म्हणजे 50. 100 मध्ये 50 मिळवायचे झाले 150. 10 2 वेळा म्हणजे किती झाले? 20. म्हणजे किती झाले? 20 म्हणजे 170. 150 मध्ये 20 मिळवले झाले 170. आणि अधिक 5 2 वेळा म्हणजे 10 म्हणजे किती झाले? 180. बघा तुम्ही सर्वांनी अगदी छान उत्तर दिले. अश्विनी, भक्ती, जिया, निहार, सिद्धी. अरे वा छान छान. विशाल, निहार, निधी, शिवम अगदी बरोबर उत्तर देत आहे तुम्ही. आता आपण हेच गणित आपल्या स्क्रीनवर पाहूया. बघा 12 गुणिले 15 बरोबर किती आले? 180. 12 ची फोड आहे 10 2 आणि 15 ची फोड आहे 10 अधिक 5. 10 वेळा 100. 10 5 वेळा आले 50. 10 2 वेळा 20 आणि 5 2 वेळा 10 यांची बेरीज झाली 180.
म्हणजे याचं उत्तर किती आलं 180. असे कितीही मोठी उदाहरणं तुमच्या मनामध्ये सोडवू शकता. आत तुमचा गुणाकार होईल बरं का. आणि बऱ्याचशा संख्या तुम्ही घ्या आणि घरी अशी उदाहरणं तुम्ही सोडवून बघा आणि आपलं उत्तर बरोबर येतंय का ते बघा. म्हणजे हे याचा उपयोग तुम्हाला कुठे होईल, त्यावेळेला आपल्याला स्कॉलरशिपचे किंवा नवोदयचे असे प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याला वेळ कमी असतो. मग अशा वेळेला आपल्याला चुटकीसरशी ही गणितं सोडवता येऊ शकतात. आता पुढचं एक उदाहरण आपण पाहूया. तुम्ही सर्वजण अगदी छान उत्तर देताय मला. आता पुढचं बघा उदाहरण. 123 गुणिले 24. आता ह्या 123 आपल्याला काय वापरायचं इथे, विस्तारित रूप. किती येईल 123चं विस्तारित रूप? चला लिहूया. मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवले तरी चालतील. 100 20 अधिक 3. 123 कशी आली? 100 अधिक 20 अधिक 3. 24 ची फोड कशी येते बघा, 20 अधिक 4. आता आपल्याला करायचं आहे गुणाकार. 100 20 वेळा आले म्हणजे 100 10 वेळा आल्यावर 1000 झाले आणि 100 अजून 10 वेळा आले की अजून 1000 म्हणजे 1000 अधिक 1000 2000. म्हणजे 100 20 वेळा घेतल्यावर किती येतात, 2000. त्याच्यानंतर 100 4 वेळा घेतली म्हणजे 100 गुणिले 4 किती आले, 400. 20 गुणिले 20 किती येतात, 400. अगदी बरोबर राधिकाने उत्तर दिलंय. आता 20 तुम्हाला किती वेळा घ्यायचे आहेत, 4 वेळा. बघा किती येतात, 20 4 वेळा घेतल्यावर 80. विशाल बरोबर आहे. अनुष्का. आता पुढचा बघा. 3 किती वेळा घ्यायचे, 20 वेळा. हे आपण असंही म्हणू शकतो, 20 3 वेळा असंही म्हणू शकतो. मग 20 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 20 किती आले, 60. रत्नाली बरोबर आहे. आयुष. आता पुढचा राहिलाय काय, 3 गुणिले 4. आता 4 वेळा म्हणजे किती आले, 12. विशाल बरोबर. निहार अगदी बरोबर. 3 4 वेळा घेतले 12. रत्नाली, सौरभ, जिया अगदी छान उत्तर पाठवताय. आता ह्यांची करायची आहे बरं बेरीज. आता आपण यांची बेरीज करूया. पहिल्यांदा लिहिले 2000, मग लिहिले 400 अधिक 400 अधिक 80 अधिक 60 अधिक 12. आता यांची आपण बेरीज करूया. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 2 किती आले, 2. त्याच्यानंतर 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 अधिक 8 8 अधिक 6 म्हणजे किती आले, 14. 14 अधिक 1 5 15 15 चे 5 हातच्याला आला 1. आपण इथे छोटासा 1 लिहिलाय बघा. अधिक 4 4 4 अधिक 4 8 8 अधिक 1 9 आणि 2 म्हणजे आपलं उत्तर किती आलं, भूमी बरोबर आहे 2952. म्हणजे 123 गुणिले 24 यांचा गुणाकार आला 2952. जिया, मनस्वी, तनिष्का अगदी तुम्ही छान उत्तर देताय. आता हे जे गणित तुम्हाला यायला लागले की नाही गुणाकाराची, तुम्ही 5वीला स्कॉलरशिपची परीक्षा देता, त्याच्यानंतर ऑलिम्पियाडची परीक्षेमध्ये कधी सहभागी होता, नवोदयच्या परीक्षेला बसता, NMMS च्या परीक्षेला बसता. मग अशा परीक्षांमध्ये देखील
ह्या गुणाकारावर असे सोपे सोपे प्रश्न विचारलेले असतात. फक्त आपल्याला काय महत्वाचं आहे की तो प्रश्न कसा असतो ते लक्षात घेणं आणि त्याचा सराव करणं. मग या गुणाकारावर आधारित त्यामध्ये कसे प्रश्न येतात ते आपण पाहूया. बघा उदाहरण काय दिले, एकूण फुलांची संख्या किती, खालीलपैकी कोणती मांडणी आणि इथे तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत. या चित्रांचं तुम्हाला काय करायचंय, निरीक्षण आणि उत्तरं देखील तुम्हाला दिलेली असतात. फक्त ती उत्तरं 4 असतात. म्हणजे तुम्हाला उत्तरांचे 4 दिलेले असतात आणि याच्यापैकी कोण अचूक आहे तो तुम्ही सांगायचंय. बघा तुम्ही सर्वांनी आता ह्या चित्राचं निरीक्षण करा आणि कोणता पर्याय अचूक आहे तो मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. निहार अगदी बरोबर, विलास, निहार, तन्वी, राधिका अगदी बरोबर. हा आता इथे पर्याय काय काय दिले ते बघूया. पहिल्यांदा पर्याय अ आहे 3 अधिक 5, पर्याय ब आहे 5 वजा 3, पर्याय क आहे 3 गुणिले 5 आणि पर्याय ड आहे 5 भागिले 3. आता बघा इथे कसं येतंय. पूर्वा, जिया अगदी बरोबर उत्तर आहे. आता उत्तर कसं आलं ते मी सांगते तुम्हाला. किती कुंडे आहेत, 1 2 3 4 5 बरोबर. 5 कुंडे आहेत आणि प्रत्येक कुंडीमध्ये किती फुलं आहेत, 3. म्हणजे 5 कुंड्यांमध्ये 3 फुलं आलेली आहेत. म्हणजे 3 फुलं किती वेळा आली, 5 वेळा. म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक क 3 गुणिले 5 बरोबर. आता इथे स्कॉलरशिपच्या परीक्षेला तुम्हाला काय दिलेले असतात, गोल दिलेले असतात. ते गोल तुम्हाला रंगवायचे असतात. अचूक पर्यायाचा गोल जो असेल तो तुम्ही रंगवायचा आहे. किंवा जर तुम्हाला पर्यायाचा क्रमांक लिहायचा असेल तर इथे जे पर्यायाचे क्रमांक दिलेत की नाही तेच लिहायचे. इथे क दिलेला असेल तर कच लिहायचं. काही जणांनी मला पर्याय क्रमांक 3 म्हणून पाठवलंय. तसं उत्तर बरोबर आहे, परंतु इथे पर्यायाला आपण नावं दिलेली आहेत. मग आपण पर्याय क्रमांक क असंच लिहायला हवं. चला आपण पुढचं एक उदाहरण असंच पाहूया. नीरजने खाली दिलेल्या बरणीमध्ये प्रत्येकी 5 लाडू ठेवले तर एकूण लाडूंची संख्या किती. प्रत्येकाने आता इथे बघा किती बरण्या आहेत त्या मोजायच्या आहेत आणि प्रत्येक बरणीमध्ये लाडू ठेवायचे आहेत. आणि कोणता पर्याय येतोय तुम्हाला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पाठवायचे. मला पर्यायाचा क्रमांक पाठवायचा आहे बरं का. कस्तुरी बरोबर आहे. बघा इथे किती बरण्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 बरोबर. 7 बरण्यांमध्ये किती लाडू ठेवले, म्हणजे किती आले, 5 10 15 20 30 35 म्हणजे 7 5 35. म्हणजे आपला बरोबर पर्यायाचा क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक अ. अगदी छान, सर्वांनी छान उत्तरे दिलेत. पूर्वा, निहार, त्याच्यानंतर संदीप बाळा तिथे पर्यायाचा क्रमांक पाठवायचा बरं का. निहार तुझंही उत्तर बरोबर आहे. अथर्व अगदी छान उत्तर दिलंय. अश्विनीने पण उत्तर बरोबर दिलंय. आता पुढचं गणित पाहूया. रेहानने बाजूला दिलेल्या चित्राप्रमाणे काही फरशा रचून ठेवल्या तर खाली दिलेले कोणते वाक्य अचूक आहे. आता इथे तुमचं निरीक्षण फार महत्वाचं आहे. इथे फरशा रचून ठेवलेल्या आहेत आणि त्या फरशांची मांडणी कशी आहे ती आणि अचूक उत्तर कोणतं आहे ते बघायचं आहे. बघा आपण आता बघूया. अनुष्का उत्तर बरोबर आहे.
बघा पहिल्या रांगेमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. हा 7 किती वेळा आलेत बघा? 1 2 3 4 म्हणजे 7 फरशा 4 वेळा आलेल्या आहेत. मग याच्यातलं कोणतं उत्तर बरोबर असेल बघा? इथे काय दिलंय? 7 पर्याय अ दिलाय 7 अधिक 4 बरोबर 11. इथे 7 4 आहेत, परंतु इथे वेळा म्हणजे काय? 7 फरशा 4 वेळा म्हणजे काय येणार? गुणाकार येणार. इथं त्यांनी कोणतं चिन्ह दिलेलं आहे? अधिक, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. मग आपला बरोबर पर्याय कोणता आहे? 7 फरशा 4 वेळा म्हणजे 7 गुणिले 4 बरोबर 28. म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. निहार छान उत्तर आहे. विशाल, नयन, राधिका उत्तर चुकलंय तुझं. आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 7 गुणिले 4. इथे जरी 28 दिलेले असले तरी ते 28 मधून 4 वजा केलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर इथं निरीक्षण फार महत्वाचं आहे. 7 गुणिले 4 बरोबर 28. अश्विनी उत्तर बरोबर आहे. आता तुम्हाला हे सर्वांना छान समजलं असेल की नाही? बघा, मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो हा तुमचा घरचा अभ्यास आहे. तर सर्वांनी लिहून घ्या. जर युट्यूबचे विद्यार्थी असतील त्यांनी स्क्रीन स्टॉप करून म्हणजे तिथं पॉज करून तर लिहून घ्या. आणि जे झूम वर जॉईन झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी याचे स्क्रीनशॉट काढा किंवा ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा अभ्यास तुम्ही सर्वांनी घरी सोडवायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तुम्ही सर्वांनी छान उत्तर दिले, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला गुणाकार चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. बघा, अधिक 4 अधिक 4 डॅश गुणिले डॅश बरोबर डॅश. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे 7 गुणिले 5 बरोबर किती? 25 गुणिले 3 बरोबर किती? चौथा उदाहरण बघा, एका सायकलीला 2 चाके असतात, अशा 8 सायकलींना एकूण किती चाके असतील? हेही उदाहरण तुम्ही सोडवू शकता. पुढचं आहे बघा, 24 गुणाकार 1 अशा 2 संख्यांच्या जोड्या शोधा व लिहा. आता इथे कसं करायचंय बघा. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. जर समजा आपण संख्या घेतली 12, मग 12 गुणाकार येतील अशा 2 संख्यांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत. उदाहरणार्थ 2 गुणिले 6 बरोबर किती आले? 12 बरोबर. ही झाली आपली पहिली जोडी. मग दुसरी जोडी काय येईल? 3 गुणिले 4 बरोबर 12 आले की नाही? ही दुसरी जोडी झाली 3 गुणिले 4. अजून जोड्या येतील 12 गुणिले 1 ही जोडी येऊ शकेल. म्हणजे अशा जेवढ्या जोड्या तुम्हाला शोधता येतील तेवढ्या तुम्ही जोड्या शोधून लिहायच्या आहेत. इथे तुम्हाला गुणाकार किती पाहिजे? 24. अशा इतरही संख्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने अजून उदाहरण तुम्ही सोडवू शकता. एका शाळेत सहलीची फी 60 रुपये आहे, तर 53 विद्यार्थ्यांची एकूण किती फी जमा होईल? ही गणित आता तुम्ही सर्वांनी लिहून घेतलीच असतील. आता पुढचा अजून अभ्यास दिलेला आहे बघा. खाली दिलेला तक्ता वाचा व खालील प्रश्न सोडवा. आता इथे काही चित्र दिलेली आहेत. चित्र तुमच्या सर्वांच्या परिचय ते तुम्ही घेऊन बसा. तुमच्याकडे घेऊन बसलेलेच आहात तुम्ही. ही आहे पेन्सिल, खोडरबर, पट्टी, शार्पनर आणि इथे प्रत्येकाची काय दिलेली आहे? किंमत दिलेली आहे. आणि याच्यावरून तुम्हाला काय करायचंय? खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत. खूप छान. प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून घेतला का?
आता ह्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये झूमवर जे जॉईन आहेत त्यांना त्यांच्या चॅट बॉक्स मध्ये गुगल फॉर्मची लिंक येईल आणि जे युट्यूबला विद्यार्थी जॉईन आहेत त्यांना त्यांच्या कमेंट बॉक्स मध्ये लिंक येईल गुगल फॉर्मची, ती तुम्ही सोडवायची आहे. थँक्यू. तुम्हाला सर्वांना खूप आवडलं असेल अशी मी आशा करते.